अमला बाल्कनीत आली तेव्हा राहुल सुदर्शनच्या दुकानात बसलेला होता. राहुलकडे बघून स्मित करत अमलानं बाल्कनीत वाळत घातलेले कपडे गोळा केले आणि ती पुन्हा आत निघून गेली. जातानाही पुन्हा एकदा तिने राहुलकडे एक कटाक्ष टाकला होताच. राहुलकडे पाहून अमला हसल्याचं आणि नंतर पुन्हा आत जाताना तिने राहुलकडे पाहिल्याचं सुदर्शननं पाहिलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर किंचितसा अविश्वास होता. राहुलही डोळ्याच्या कोपऱ्यातनं सुदर्शनकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा तो अविश्वास पाहून राहुलच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य उमटलं. क्यों दोस्त, क्या ख्याल है? अब बोलो ना, मान गए की नाही? म्हणजे तसं मानलं आपण तुला, पण ती केवळ तुझ्याकडे बघून हसली आहे. आपली पैज काय होती? तुझ्या स्कूटरवर मागच्या बाजूला. त्याला पुढे बोलू न देता मध्येच राहुल म्हणाला, बच्चा तुम्हारी यह इच्छा भी आज ही पूरी होने वाली है. म्हणजे आज 3चा शो सुटायच्या वेळेला मराठा मंदिरवर ये आणि हां, येताना ते 301 रुपये बरोबर घेऊन ये. रिअली? अरे ह्याचं उत्तर संध्याकाळी मराठा मंदिरवर तुला मिळेल ना. राहुलच्या आवाजातला तो आत्मविश्वास पाहून सुदर्शन म्हणाला, मानलं आपण तुला यार, हे घे. असं म्हणत सुदर्शननं पाकिटातनं 301 रुपये काढून राहुलच्या हातावर ठेवले. अरे पण तू अजून पैजेचा महत्त्वाचा क्लायमॅक्स न बघताच पैसे देतोयस. तुझ्यावर माझा विश्वास आहे, सुदर्शन म्हणाला आणि मग काहीसा गंभीर होत त्याने विचारलं, यार राहुल, असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य आहे. तुझा याच्यावर विश्वास आहे का? अरे 100%. युद्ध जिंकण्यासाठी आणि एखाद्या पोरीचं प्रेम मिळवण्यासाठी काहीही केलं तरी ते क्षम्य आहे. हे बोलताना राहुलच्या डोळ्यांसमोर अमलाचा चेहरा होता. प्रेमाच्या खेळातला तू फार मोठा खेळाडू आहेस, हे आपण कधीच मान्य केलंय रे, म्हणून तर मी तुला गुरु मानतो ना. सुदर्शन हसून म्हणाला, अरे माननाही पडेगा. या पैजेच्या पैशाशिवाय गुरुदक्षिणा म्हणून तुला आणखीन द्यावं लागणार आहे. अरे देन की, उसमें क्या है. पिक्चर सुटला. राहुल स्कूटर पार्किंगकडे गेला. अमला एका बाजूला जाऊन उभी राहिली. राहुल स्कूटर घेऊन आला. अमला त्याच्या मागे बसली. राहुलनं स्कूटर थिएटरच्या आवारातनं बाहेर आणली आणि अचानक सुप्रिया राहुलच्या स्कूटरच्या समोर येऊन उभी राहिली. राहुलनं एकदम ब्रेक लावून स्कूटर उभी केली. सुप्रियाला अशी अचानक समोर उभी राहिलेली बघून क्षणभर तो गडबडला. मग स्वतःला सावरत तिच्याकडे बघून हसत हसत तो म्हणाला, अरे सुपी, तू? सुप्रिया त्याच्याकडे न बघता मागे बसलेल्या अमलाकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच राहुलचा हसरा चेहरा एकदम गंभीर झाला. त्याच्या डोक्यात शंकेचा किडा वळवळला. सुप्रिया नेमकी इथे कशी? पण त्यासाठी त्याला फारसं डोकं खाजवावं लागलं नाही, कारण त्याच वेळी सुप्रियाच्या मागोमाग त्याला नीरू आणि सुदर्शन दिसले. सुदर्शनला पाहून त्याला फारसं आश्चर्य वाटलं नाही, पण सुदर्शनच्या बरोबर सुप्रियाला पाहून मात्र त्याला क्षणभर आश्चर्य वाटलं. मग त्याच्या लक्षात आलं की सुदर्शननी सुप्रियाला बरोबर आणलेलं असावं. पण का? कारण अगदीच सोपं होतं. सुप्रियानं अमलाला आपल्याबरोबर पाहावं हीच सुदर्शनची इच्छा होती. म्हणजे सुदर्शन? ही कोण आहे ही? अमलाकडे बघत सुप्रियानं तीक्ष्ण स्वरात विचारलं. सुप्रियाची ती बोलण्याची पद्धत अत्यंत उद्धट होती. राहुलला ती मुळीच आवडली नाही. पण एकंदर रागरंग बघता आता सुप्रियाला बोलण्यात काही अर्थ नव्हता. ही अमला, राहुल म्हणाला. आय सी, म्हणजे हीच ती मुलगी तर जिच्यासाठी त्या दिवशी तू माझ्या बर्थडेला उशिरा आला होतास. माझ्या पार्टीची सगळी मजा घालवून टाकली होतीस तू. सुप्रियानं काहीशा व्यंगपूर्ण स्वरात म्हटलं. अमलाकडे बघणारी तिची नजर विलक्षण तुच्छपूर्ण होती. आपलं भक्ष्य पळवणाऱ्याकडे बघावं तशी हिंस्त्र नजरेनं ती अमलाकडे बघत होती.
हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे सुपी. त्या दिवशी खरोखर मी एका व्हिजिटमध्ये अडकलेलो होतो. तू उगाच त्याचा दोष ह्या बिचारीला देऊ नकोस. आणि तुझी पार्टी तर चांगली मस्त रंगली होती की. हो, पण त्या पार्टीत तू मात्र मनापासून रंगलेला नव्हतास. नवीन प्रेमपात्र मिळालं होतं ना तुला. मग तुझं कसं मन लागेल रे माझ्या पार्टीत? सगळ्याजणी हेच म्हणत होत्या की तू दुसऱ्या कुठल्या तरी पोरीच्या जाळ्यात अडकलेला आहेस. माझा विश्वास बसला नव्हता त्याच्यावर. हे बघ सुप्रिया, मी कधीच. पण राहुलला पूर्ण बोलून न देता मध्येच सुप्रिया म्हणाली, हां, आता तू म्हणणारच ना की माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. मी तुझ्याबरोबर सिनेमाला येत होतो, फिरायला येत होतो, ते केवळ टाईमपास म्हणून. माझं खरं प्रेम हिच्यावर आहे. हां, आणि ते खरं सुद्धा आहे. मी कधीही तुला असं म्हटलं नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्या तोंडून कितीतरी वेळा ते वदवून घ्यायचा प्रयत्न केलास, पण मी या साऱ्याच प्रकाराचा अमलावर फार वाईट परिणाम होणार आहे याची राहुलला कल्पना आली होती. म्हणूनच तो शक्यतो अमलासमोर सगळं काही स्पष्ट करू इच्छित होता. राहुलच्या आता सारं काही लक्षात आलेलं होतं. सुदर्शननं अतिशय डोकं वापरून राहुलला जाळ्यात अडकवलेलं होतं. एक प्रकारे त्याच्यावर सूडच उगवला होता. पण हे सगळं कशासाठी? तर सुप्रियासाठी, जिच्याविषयी राहुलच्या मनात काहीही नव्हतं. ही तुझी फार जुनी सवय आहे राहुल, सुप्रिया म्हणाली. पैज लावून तू पोरींना आपल्या जाळ्यात ओढतोस, त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करतोस. माझ्या बाबतीत सुद्धा तू हेच केलं होतंस. पण त्यानंतर तू इतर पोरींप्रमाणे मला झटकून मोकळा झाला नाहीस. आता ह्या पोरीला जाळ्यात ओढण्यासाठी तू कोणाशी तरी पैज लावलीस. स्त्रीच्या भावनेला तुझ्या लेखी फारशी किंमत नाही आहे. तुझ्या दृष्टीनं प्रेम हा केवळ एक तमाशा आहे, खेळ आहे. ते काही असो, एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की एक तर तू मला धोका देतोयस किंवा या मुलीला. खरं काय आहे ते तूच सांग. सुप्रियानं अगदी सरळ शब्दात त्याला अडकवून टाकलं. सुप्रिया जे काही म्हणाली होती त्यात एक शब्दही चुकीचा नव्हता, पण ज्या पद्धतीनं ती बोलली होती ते मात्र राहुलविषयी गैरसमज निर्माण करणारं होतं. पण राहुलकडे त्यावर उत्तर काहीच नव्हतं. अमलाला गटवण्यासाठी आपण सुदर्शनशी पैज लावली होती हे तो बोलू शकत नव्हता. त्यामुळे अमलाचा आणखीनच गैरसमज होणार होता. यानं केवळ पैजे खातर आपल्याशी प्रेमाचं नाटक केलं असंच ती समजणार होती. राहुलनी मग कितीही जीव तोडून आपलं तिच्यावर प्रेम आहे असं सांगितलं असतं तरी अमलाचा त्याच्यावर विश्वास बसला नसता. राहुल अक्षरशः कोंडीत सापडलेला होता. तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी त्याची परिस्थिती झालेली होती. सुप्रियानं त्याच्याशी संबंध तोडले तरी त्याबद्दल त्याला वाईट वाटायचं काही कारण नव्हतं. पण अमला जर त्याच्यापासून दूर गेली तर? हीच त्याची खरी भीती होती. अमला विस्फारित नजरेनं हा सगळा तमाशा बघत होती. हा काय प्रकार चाललाय हेच पहिल्यांदा मुळात तिच्या लक्षात आलेलं नव्हतं. आपल्या घरासमोरचा मेडिकल स्टोअर्सचा मालक आणि त्याच्याबरोबरच्या ह्या दोन मुली, त्यातल्या एकीचं राहुलशी हे असं बोलणं, त्याच्यावर तिने केलेले आरोप. आयुष्यात पहिल्यांदाच तिने एका पुरुषावर प्रेम केलं होतं, अगदी मनापासून प्रेम केलं होतं. आणि अचानक त्यानं तिला उंच शिखरावर नेऊन तिथून ढकलून दिलेलं होतं. तिचा कसलाही दोष नसताना, कसलाही अपराध नसताना. तिथे जमलेली ही सारीच माणसं तिला विलक्षण, स्वार्थी, ढोंगी, एकमेकांचे गळे कापायला मागे पुढे न पाहणारी अशीच वाटत होती. त्यांच्या शब्दात तिला विष भरलेलं दिसत होतं. त्या शब्दांना विलक्षण दुर्गंधी येत होती. त्यांचं सगळंच बोलणं तिच्यावरनं चाललेलं होतं. त्यांच्या बोलण्याचा सगळा रोग तिच्यावरच होता. पण ती त्यात भाग घेऊ शकत नव्हती, काही बोलू शकत नव्हती. मोठ्या विलक्षण परिस्थितीत सापडली होती ती. पण बाकी काही समजलं नाही तरी एक गोष्ट मात्र तिच्या निश्चित लक्षात आली होती की राहुलनं आपल्याला फसवलंय. आपल्यासारख्याच अनेक जणींना त्यांनी असंच आपल्या प्रेमपाशात अडकवलं. हा त्याचा एक मनोरंजनाचा खेळ आहे.
स्त्रीला त्याच्या दृष्टीनं यापेक्षा अधिक किंमत नाही. कमला नेहरू पार्कमध्ये त्याने आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज ही पिक्चरची ऑफर. अशाच तऱ्हेनं त्यांनी आपल्या भोवतीचा पाश अधिक घट्ट करत आणला असता. इतका की एक दिवस त्याच्या ह्या पाशातनं आपल्याला सुटताच आलं नसतं आणि मग त्यावेळी आपण कदाचित स्वतःहूनच त्याच्या. मला माहिती आहे राहुल, तुझ्याकडे यावर काही स्पष्टीकरण नाहीच आहे. सुप्रिया बोलत होती. मला असा धोका देण्यापूर्वी तू थोडासा विचार करायला हवा होतास. सुप्रिया इतर पोरींसारखी नाही. आयुष्यभर तुझा जप करत आपलं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांपैकी मी नाही. जर पुरुष असा वागू शकतो तर मीही अशा पुरुषांवर थुंकते. समजलं? हे बघ सुप्रिया, हे अति होतं आहे आता. तू माझं काही ऐकून घेण्यापूर्वी माझ्यावर नसते आरोप लादण्याचा प्रयत्न करतेयस. हे बघ, आजवर मी तुझं बरंच ऐकत आली आहे. आता यापुढे अगं सुपी, पण राहुल काय म्हणतोय ते तर ऐकून घे. त्याची बाजू ऐकून घेण्यापूर्वीच. नीरूनं बोलायचा प्रयत्न केला, पण सुप्रिया आता कोणाचंच काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अगं ह्या पोरीला मागे मारे बसून पिक्चरला घेऊन जातोय आणि हे स्पष्ट डोळ्यांसमोर दिसत असतानाही मी त्याचं म्हणणं ऐकून घेऊ. जर सुदर्शननं आज मला हे सांगितलं नसतं तर कोणाच ठाऊक हा माणूस मला आणखीन किती दिवस मूर्ख बनवत राहिला असता. अच्छा, म्हणजे हे सगळं नाटक सुदर्शननंच रचलं होतं. तर त्यासाठीच त्यानं आपल्याशी अमलाच्या बाबतीत पैज लावली होती. ही पैज आपण जिंकणार याची त्याला खात्री होती. पैजेचे राहिलेले पैसे त्यांनी आज सकाळीच आपल्याकडे त्यासाठीच अगोदर देऊन टाकले. सुप्रियासमोर त्याला ते कबूल करायचं नव्हतं म्हणून. थँक्स सुदर्शन. सुप्रिया सुदर्शनला उद्देशून म्हणाली. सुदर्शन, आज तुझ्यामुळे मी लवकर झोपेतनं जागी झाले, नाहीतर सुंदर स्वप्न पाहत मी नुसती झोपून राहिले असते आणि त्या सुंदर स्वप्नांमुळे माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. चल. असं म्हणत सुप्रियानं सुदर्शनचा हात धरला. नीरूनं एकदा राहुलकडे पाहिलं आणि तीही मग त्यांच्याबरोबर चालायला लागली. हे सगळं एवढं झटपट झालं होतं की राहुलला अजूनही हे सारं एक स्वप्न आहे असंच वाटत होतं. सुप्रिया सुदर्शनबरोबर गेल्यावर राहुल भानावर आला. अमलाशी बोलण्यासाठी त्यांनी चेहरा वळवला. मागचं सीट रिकामं होतं. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, पण अमला त्याला कुठेच दिसली नाही. अमला निघून गेल्याचं राहुलच्या लक्षात आलं. तिच्यासारख्या साध्या सरळ स्वभावाच्या मुलीला हे सगळं ऐकून किती जबरदस्त धक्का बसला असेल याची राहुल कल्पना करू शकत होता. सुप्रियाशी आपण एवढं चांगलं वागून सुद्धा तिने आपल्याबद्दल जो गैरसमज करून घेतला त्याबद्दल राहुलला अतिशय वाईट वाटलं. पण त्याहीपेक्षा त्याला अधिक काळजी वाटायला लागली होती ती अमलाची. ती हा धक्का कितपत सहन करू शकेल याची. आज पहिल्यांदाच त्याला आपण लावत असलेल्या पैजेची शरम वाटत होती. कुठल्याही पोरीला बोल बोल म्हणता आपल्या जाळ्यात अडकवणं हा त्याचा खेळ होता, पण हाच खेळ एक दिवस आपल्या अंगाशी येईल याची त्यानं कधी स्वप्नात सुद्धा कल्पना केलेली नव्हती. आजवर या खेळात तो नेहमीच जिंकत आला होता, पण आजची त्याची हार, ही आजची हार त्याला आयुष्यभर सतावणार होती. ह्या पराभवानं त्याचं सगळं आयुष्यच उलटंपालटं करून टाकलं होतं आणि ह्याला कारण होता सुदर्शन, त्याचा जीवश्च कंठश्च मित्र. सुदर्शन, मी तुझ्याकडनं कधीच अशी अपेक्षा केलेली नव्हती. राहुल सुदर्शनच्या समोर उभा होता. त्याला जाब विचारत होता. रागवू नको दोस्त. तूच म्हणाला होतास ना, युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य आहे. मी त्यापेक्षा काही वेगळं केलेलं नाही आहे. माझं सुप्रियावर प्रेम आहे. अजूनही मी तिच्यावर प्रेम करतो. अरे पण माझं सुप्रियावर प्रेम नव्हतं हे तुलाही माहिती होतं. तूच परवानगी दिलीस म्हणून मी सुप्रियाशी प्रेमाचं नाटक केलं.
केवळ तुम्ही दिलेला चॅलेंज मी स्वीकारला होता. तू मला तसं सांगितलं असतंस तर मी स्वतःहून तिला तुझ्याजवळ आणून सोडलं असतं. तुझं तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला सांगितलं असतं. त्यासाठी हे सगळं नाटक खेळायची काय आवश्यकता होती? आवश्यकता होती रे. सुप्रियाचं तुझ्यावर प्रेम होतं. केवळ तू सांगितलंस म्हणून काही ती तुझ्या आयुष्यातनं दूर गेली नसती. त्यासाठी तिच्या मनातनं तू उतरायला हवा होतास. तुझ्याविषयी तिच्या मनात तिरस्कार निर्माण व्हायला हवा होता आणि त्यावर एकच उपाय होता, तू दुसऱ्या कुठल्या तरी मुलीबरोबर फिरतोयस हे तिला प्रत्यक्ष दाखवणं. अरे पण ह्याच्यात तू माझा, अमलाचा बळी घेतलास. मी अमलावर प्रेम करतोय. आयुष्यात मी पहिल्यांदा खरं प्रेम केलंय, अगदी मनापासनं केलंय. आणि केवळ सुप्रियाला मिळवण्याच्या हव्यासापायी तू माझं आणि अमलाचंही आयुष्य उद्ध्वस्त केलंस. अरे मित्रा, जसा तू आत्ता तळमळतोयस ना, तसाच एकेकाळी सुप्रियाला तुझ्या पाठीमागे धावताना पाहून मी तळमळलो होतो. रात्रंरात्र तळमळून काढली होती मी. त्यावेळी माझ्या वेदना तुला समजल्या नव्हत्या. मीही आयुष्यात पहिल्यांदाच प्रेम केलं होतं. तुझ्या बाबतीत मात्र तसं काही फारसं सिरियसली घडलेलं नाही. अरे अमलाची जागा आणखीन कोणीतरी घेईल. पोरींना हाताळणं, सोडून देणं हा तुझा खेळ आहे. मुरलेला खेळाडू आहेस तू या खेळात. आत्ताची तुझी जी तडफड आहे ना, ती मी तुझ्यावर मात केली आहे म्हणून. अमलाच्या प्रेमाचा हा निव्वळ बहाणा आहे तुझा. खरं हे आहे की आत्ताचा तुझा पराभव पचवणं तुला जड जातंय. सुदर्शनचं ते सगळं वक्तव्य विजयानं धुंद, बेबंद झालेल्या माणसासारखं होतं. त्याच्या प्रत्येक शब्दातनं राहुलविषयी इतके दिवस मनात साठवून ठेवलेला द्वेषच बाहेर पडत होता. राहुल सुदर्शनला आपला मित्र मानत होता, पण सुदर्शननं राहुलला कधीच आपला मित्र मानलेला नव्हता. त्यांनी फक्त मैत्रीचा बुरखा पांघरला होता आणि वेळ येताच त्यांनी आपलं खरं स्वरूप उघड केलेलं होतं. राहुल आज दोन्ही ठिकाणी हारला होता, मैत्रीमध्येही आणि प्रेमामध्येही. राहुल सुप्रियाच्या स्वभावाशी चांगलाच परिचित होता. विलक्षण हट्टी, आपलंच खरं करणारी ती पोरगी होती. एखादी गोष्ट तिच्या मनात बसली की ती काही केल्या तिच्या मनातनं निघायचीच नाही. आणि राहुलनं आपल्याला फसवलं ही गोष्ट तिच्या मनात इतकी ठसली होती आणि सुदर्शननंही त्यात भरच घातल्यामुळे राहुलचं काहीही ऐकण्याच्या ती मनस्थितीतच नव्हती. आणि म्हणूनच राहुलनं पुन्हा सुप्रियाची भेट घ्यायचा प्रयत्नच केलेला नव्हता. एकदा त्याच्या मनात आलं होतं सुप्रियाला जाऊन भेटावं, तिला सगळ्याची स्पष्ट कल्पना द्यावी आणि तिलाच घेऊन अमलाकडे जाऊन अमलाचा झालेला गैरसमज दूर करावा. पण त्याचा काही एक फायदा होणार नाही हे सुद्धा नंतर त्याच्या लक्षात आलं होतं. सुप्रियाचं आपल्यावर किती प्रेम आहे, किंवा फार तर आता होतं असं म्हणता येईल, ह्याची कल्पना असताना आपलं म्हणणं मान्य करून ती अमलाला समजवायला येईल ही अपेक्षाच करणं चुकीचं होतं. प्रेमात त्याग बेग करायचा असतो, असल्या गोष्टींवर तिचा विश्वास नाही. मला नाही ना, मग तुलाही नाही, ही तिची वृत्ती आहे. अशा परिस्थितीत तिच्याकडून अपमानित होण्यात काहीच अर्थ नाही. ती सरळ सरळ आपल्याला धुडकावून लावेल. म्हणूनच सुप्रियाला भेटायचा विचार राहुलनं मनातनं काढून टाकला होता. आता त्याच्यापुढे एकच प्रश्न होता की अमलाचा गैरसमज दूर कसा करायचा. आणि विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली तरी त्याला ह्या प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं. त्याच्यापुढे फक्त एकच मार्ग होता. सरळ अमलापुढे जाऊन उभं राहायचं, तिलाच सगळं काही स्पष्टपणे सांगायचं. फार तर ती काय करेल? पहिल्यांदा आपला अपमान करेल, आपल्यावर विश्वासघाताचा आरोप करेल, आपल्याला धोकेबाज, लफंगा म्हणेल. म्हणू देत ना, चूक आपली आहे. ती जे काही बोलेल ते आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. एकदा तिच्या मनातल्या संतापाचा निचरा झाला की ती मग नव्या दृष्टीनं आपण सांगितलेल्या गोष्टींवर विचार तर करेल. 2-3 दिवस अशाच उलटसुलट विचारांच्या द्वंद्वात सापडल्यानंतर शेवटी त्याने हाच मार्ग निश्चित करून टाकला.
त्यासाठी तो आता अमलाची नेहमीच्या बसस्टॉपवर उभा राहून वाट बघत होता. स्कूटर त्यांनी नेहमीप्रमाणे समोरच्या बाजूला पार्क करून टाकली होती. थोड्याच वेळात वह्या पुस्तकं छातीशी धरून येणारी अमला त्याला दिसली. नकळत त्याची छाती धडधडायला लागली. घसा कोरडा पडल्यासारखा झाला. आजवर त्याची अशी दशा कधीच झालेली नव्हती. त्याला सुद्धा आपल्या ह्या दशेचं मोठं आश्चर्य वाटलं होतं. अमलानं लांबूनच राहुलला बसस्टॉपवर उभा असलेला पाहिला होता, पण तिच्या चेहऱ्यावर किंचितही फरक पडलेला नव्हता. तिचा चेहरा तसाच गंभीर निर्विकार राहिला होता. जणू तो आपल्याला पुन्हा भेटण्याचा प्रयत्न करेल हे तिला अपेक्षितच होतं. आपल्याला तिने पाहिलंय हे राहुलच्याही लक्षात आलं होतं. त्याला भीती वाटत होती आपल्याला असं बसस्टॉपवर उभा असलेलं बघून अमला स्टॉपवर उभी न राहता सरळ चालत पुढे जाईल आणि तसं झालं तर आपणही स्कूटर काढायची तिच्या पाठीमागे जायचं. पण अमला सरळ स्टॉपवर येऊन त्याच्या शेजारी उभी राहिली. पण तिने त्याच्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही. तिने त्याच्या अस्तित्वाची दखलसुद्धा घेतली नाही. जणू कोणी तिराही शेजारी उभा आहे अशी तिची एकंदर वागण्याची पद्धत होती. आणि राहुललाही ते अपेक्षित होतंच. ती शेजारी येऊन उभी राहताच राहुल म्हणाला, चल मी तुला स्कूटरवरून सोडतो. अमलानं त्याचं बोलणं न ऐकल्यासारखं केलं. काहीही न बोलता ती गप्प उभी राहिली. तिचा चेहरा अगदी निर्विकार होता. तरीही अमला काही बोलली नाही. अमला प्लीज. तो पुढे काही बोलण्यापूर्वीच बस स्टॉपवर येऊन उभी राहिली होती. क्यू पुढे सरकत होता. त्या क्यूबरोबर अमला आणि राहुल सुद्धा. अमलाच्या पुढे आता फक्त ती धरून 3 माणसं होती आणि ते अगदी बसच्या जवळ येऊन पोचले होते. आपण बसमध्ये आधी चढलो तर कदाचित अमला ह्या बसमध्ये चढणार नाही हे ओळखून त्यांनी तिला पुढे जाण्यासाठी जागा दिली. अमला काही न बोलता पुढे सरकली. राहुलनं अगदी हलक्या आवाजात तिच्या कानाजवळ तोंड नेत विचारलं, अमला माझं काहीच ऐकून घेणार नाही आहेस का तू? मला तुमच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही आहे. अमला जोरात म्हणाली. तिचा आवाज काहीसा संतप्त होता आणि त्यामुळे ती आपल्या आवाजावर कंट्रोल करू शकली नाही. काहीशा चढ्या आवाजात तिच्या तोंडून ते शब्द बाहेर पडले होते. त्या आवाजानं क्यूमधली मागची पुढची माणसं राहुलकडे काहीशा चमत्कारिक नजरेनं पाहायला लागली. काही जण उत्सुकतेनं पुढचं संभाषण ऐकण्यासाठी किंचित पुढे सरकले होते. राहुलला विलक्षण ओशाळल्यासारखं झालं. अमलाच्या त्या निर्विकार आणि चढ्या आवाजानं पुढे काही बोलायचं त्याला धाडसच झालं नाही. तो क्यूमधनं बाजूला सरकलेला होता. अमला बसमध्ये चढली होती आणि त्याच्याकडे बघत बघत त्याच्या मागची माणसं सुद्धा. अमलाच्या मागोमाग बसमध्ये चढून काही फायदा होणार नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं. जर अशाच प्रकारे ती आपल्याशी वागली तर भर बसमध्ये आपला अपमान होण्याची भीती त्याला वाटत होती. त्यातून हे मुंबईचं पब्लिक सालं मागचा पुढचा विचार न करता मुलीची छेड काढतो म्हणून सरळ धरून ठोकायचं. त्यापेक्षा स्कूटरवरनं बसचा पाठलाग करायचा. कॉलेजच्या स्टॉपवर उतरल्यावर कॉलेजपर्यंत ती पायी जाते त्या दरम्यान तिच्याशी बोलायचं. बस हालताच राहुलनं स्कूटर काढली. बस येण्यापूर्वीच राहुल कॉलेजच्या स्टॉपवर येऊन उभा राहिला. स्कूटर त्यांनी बाजूला पार्क करून टाकली. अमलाला घेऊन येणाऱ्या बसची वाट पाहत असताना पुन्हा त्याच्या डोक्यात विचारांचं तुफान माजलं होतं. प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य आहे हे त्याच्याच तोंडून वदवून घेऊन सुदर्शननं तीच लोकोक्ती त्याच्यावर उलटवलेली होती. सुदर्शनवर खरं तर राहुलचा मुळीच राग नव्हता. थोडा वेळ तो सुदर्शनवर रागावला होता, पण नंतर सुदर्शनचं म्हणणं त्याला पटलं होतं. केवळ त्याच्या सांगण्यामुळे सुप्रिया काही सुदर्शनवर प्रेम करणार नव्हती. उलट त्यामुळे राहुल आपल्या मित्रासाठी किती त्याग करतोय असा तिचा समज होऊन राहुलविषयी तिच्या मनातली आदराची भावना अधिकच वाढली असती. म्हणूनच सुदर्शननं जी काही चाल खेळली होती ते बघून मनातनं त्याला सुदर्शनच्या डोक्याचं कौतुकच वाटलं होतं.
पण ह्या प्रकारात सुदर्शननं सुप्रियाला जसं त्याच्यापासून वेगळं केलं होतं तसंच नकळत अमलाला सुद्धा त्याच्यापासून हिरावून घेतलं होतं. अर्थात हा दोष काही सुदर्शनचा नव्हता. आपण अमलावर प्रेम करायला लागलोय याची त्याला तरी काय कल्पना. आपल्या आयुष्यात आलेल्या इतर मुली त्याचप्रमाणे अमला पैजे खातर आलेली एक मुलगी, एवढंच तो समजला. म्हणजे जे काही घडलं त्यात दोष कोणाचा. सुप्रियावर आपलं प्रेम नसताना तिने ते तसं गृहीत धरलं म्हणून तिचा. सुप्रियाच्या हव्यासापायी सुदर्शननं आपल्याला असं कोंडीत आणून सोडलं म्हणून सुदर्शनचा. का सुदर्शननं लावलेल्या पैजेच्या आमिषाला बळी पडून ती पैज जिंकता जिंकता आपण अमलाच्या प्रेमात पडलो म्हणून आपला. खरंच या प्रकारात दोषी तरी कोणाला धरायचं. राहुल असा विचार करत असताना बस आली होती. अमलानं उतरतानाच राहुलला पाहिलं होतं. पुन्हा मघाचीच पुनरावृत्ती. बसमधून उतरतानाच अमलानं सरळ चालायला सुरुवात केली. राहुलच्या पुढून ती पास झाली. अमला राहुलनं तिच्याबरोबर चालत तिला हाक मारली. अमला तशीच चालत राहिली. तिच्या बरोबरीनं चालत राहुल अगदी काकुळतीला येऊन विचारत होता, अमला माझा दोष तरी काय ते तरी सांग ना एकदा. अशा प्रकारे माझ्याशी वागण्याचा. अमला गपकन थांबली. त्याच्याकडे बघत विलक्षण तीक्ष्ण स्वरात म्हणाली, तुम्ही इतके भोळे आहात. अजूनही तुमचा दोष काय आहे ते तुम्हाला कळलेलं नाही आहे का? माझ्याच तोंडून तुम्हाला ते पुन्हा वदवून घ्यायचं आहे. अमला तू जरा शांतपणाने माझं ऐकशील. पण अमलाचा बांध आता सुटला होता. त्याचं काहीही ऐकून घेण्याऐवजी तीच आता बोलत होती. मला वाटत होतं राहुल माझा आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे. अमलाला पुढे बोलवे ना. भावना वेगानं तिचे ओठ थरथरायला लागले होते. मोठमोठ्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे अमला. तुम्हाला एवढं खोटं बोलवतं तरी कसं हो? मला आता या सगळ्याची कल्पना आली आहे. केवळ पैज जिंकण्यासाठी तुम्ही माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं. काही रुपयांसाठी तुम्ही माझ्या भावनांशी खेळ खेळलात. हे बघ, तुझा हा आरोप मला मान्य आहे. खरंच पैज जिंकण्यासाठी मी तुझ्या मागे लागलो, तुझी ओळख काढली. पण आम्हाला माझ्यावर विश्वास ठेव. या खेळात मी नकळत तुझ्यावर प्रेम करायला लागलो. माझं तुझ्यावर प्रेम आहे आम्हाला. आयुष्यात मी पहिल्यांदाच तुमच्या प्रेमाची प्रचिती आली आहे मला. तुम्ही एक विकाऊ प्रेमवीर आहात. कदाचित आत्ताही तुम्ही पुन्हा कोणाशी तरी पैज लावून आला असाल मला पुन्हा एकदा मूर्ख बनवण्यासाठी. राहुलला अमलाच्या या रिॲक्शनची अपेक्षा असून सुद्धा तिचे ते शब्द त्याला विलक्षण बोचले. राहुल विलक्षण व्यथित स्वरात म्हणाला, अमला हे बघ, तुझा राग मी समजू शकतो. तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर तिचाही असाच गैरसमज झाला असता. दोष तुझा नाही आहे, असलाच तर माझाच आहे. पण मला स्पष्टीकरण करण्याची एक संधी दे. तुझे ऐकलंस पाहिलंस त्यातलं खरं काय आहे ते जाणून घेण्यासाठी. नाही, मला काही ऐकण्याची समजून घेण्याची इच्छाच नाही आहे. तुमच्या स्पष्टीकरणाची मला आवश्यकता वाटत नाही. तुम्ही माझ्याशी आत्तापर्यंत जो काही खेळ खेळलात तो पुरेसा आहे. प्लीज आम्हाला, मी पुन्हा पुन्हा कबूल करतो, केवळ पैजे खातर मी तुझ्याजवळ आलो. पण नंतर मात्र तुझ्या या भोळ्या भाबड्या स्वभावानं वागण्यानं मी तुझ्यात गुंतत गेलो आणि मी हात जोडते तुमच्यासमोर. तुम्ही मला आणखीन सतावू नका प्लीज. बोलता बोलता अमलाच्या डोळ्यातलं पाणी गालांवर उघळलं. आता निदान ह्या क्षणी तरी तिला आणखीन काही सांगण्यात बोलण्यात अर्थ नाही हे राहुलच्या लक्षात आलं. तिच्या मनावर आलेलं प्रचंड टेन्शन त्याला जाणवलेलं होतं. शिवाय इतक्या सहजासहजी ती आपलं बोलणं ऐकून घेईल असंही त्यांनी गृहीत धरलेलं नव्हतं. आणि आजच्या दिवसापुरतं एवढं पुरेसं होतं. कॉलेजची इमारतही जवळ आली होती. आपण आणखीन काही बोललो तर ती हुंदके देऊन रडायला सुरुवात करेल. तसं झालं तर उगाचच रस्त्यावर तमाशा. मग अत्यंत निराश मनानं राहुल मागे फिरला.
श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित दुहेरी या कादंबरीचा 6वा भाग. 7वा भाग उद्या. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.